आजच्या एपिसोडमध्ये जर आपण पिंगाचा बघितला तर वल्लरीवरती खाली फुकटच आरोप चाललेले आहेत. आता सगळ्यांना समजले ना का नाही होऊ शकत आहे. मग का दावे एकच गोष्ट करून आणि तिने तर खराच मूर्खपणा केली. सासूसला पाठवत होता ना जाऊ द्यायचा. जी बाई दररोज 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 तुझ्या आयुष्यामध्ये विष घालवतं तिला जपाची काय गरज आहे मला खरंच समजलं नाही. एवढा पण कोणी काय बोलतात अति अति अतिने व्हावा हे मला नाही आवडलं तिचा आजचा वागणं. आणि त्यानंतर जे निलिमाने कांड केला बाबा तो तर खतरनाक होता बाई खतरनाक. काही पण काही पण झालं म्हणजे तुम्ही तिच्यावर जाशाल. दिस इज नॉट फेअर. अति करतात ही लोक. सेकंड आला अशोक मामा. अशोक मामा मध्ये जे राधा आणि किशानी 25,000 महिना कमवून ते पूर्ण बिल्डिंग विकत घेतली ना. आय गेस हा त्यांचं स्वप्न असेल. कारण की मला नाही वाटत ही रियालिटी असू शकतं. ते एवढं अमीर होणं शक्य नाहीये. आणि आज जो अनिश वागले ना पण त्यानंतर पण भैरवी त्याची काळजी करते त्याच्याविषयी विचार करते. हे सगळं मला थोडंसं ऑफ द ट्रॅक वाटते सगळं. बिकॉज ऑफ कोणीतरी तुमचा वापर करते. म्हणजे ती त्याच्याबरोबर मूवीला जाणार होती आणि त्याने तो डिच करून तो गेला त्या स्वप्नाला भेटायला. तरीही तू तुझा नवरा माझा नवरा करून जे नाचते ना ते माझ्या अंदाजे आता बंद व्हायला पाहिजे. आणि निवेदिता रायंचा जो ट्रॅक आलाय ना मला अजून समजत नाही त्याची गरज होती का नव्हती. म्हणजे मी कन्फ्युजिंग आहे का गरज होती का. कारण की अशोक मामा एक प्रकारे मुलांच्या वरती बेस सिरियल आहे ना. म्हणून आय गेस कधी किती वेळ झाला नुसतं ड्रामा ड्रामा चाललेला. आता थोडा पॉझिटिव्ह वाईब देण्यासाठी मुलांच्या खोड्या बिड्या हे सगळं दाखवायला घेतलंय. होप की हे टर्न आउट बेस्ट होईल. आणि जर इंद्रायणीचा विषय कळला तर मला श्रीकलाचं काहीच समजत नाहीये. ती ज्या प्रकारे गोपाळला फिरवते ना बापा बापा. आणि होप की त्यांच्यामध्ये काहीतरी चांगला होते. आणि इंदूवरती तिने जे आरोप केलेत की इंदू तिला अपशगुनी चोर वीर सगळं बोलले. इंदूने गोष्टी फिरवायला पाहिजे नाही तर श्रीकला तिला अशी जाळ्यात अडकवते ना. पण इंदूच्या बाबतीत सगळं चांगलं होईल अशी माझी खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं. आणि होप की एपिसोड आज जसे थोडेसे लवकर आले तसेच लवकर आले तर मी तुमच्यासाठी लवकर अपलोड करत जाईल. पण कधी येतील हे कोणीच नाही सांगू शकत. म्हणून जसे येतील तसे अपलोड करण्यावरती येते. तुमचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब यालाही द्या आणि त्यालाही द्या. अजून कोणाचे काही कमेंट्स असतील तर मला सांगा. आज मी एकाचा कमेंट वाचला त्याच्यामध्ये होता का मी इंद्रायणीबद्दल काहीतरी बोलले म्हणून तुम्ही अपलोड नाही करत आहे. असं काही नाही आहे. खरं म्हटलं तर ना इतक्या उशिरा सिरियल येतात ना 6:30ला येतात ना. मग त्याच्यामुळे टेलिक्लासचा टाईम होऊन जातं. मग तो अपलोड करण्यामध्ये काही इंटरेस्ट उरत नाही म्हणून मी टाकत नव्हतं. पण आता जर लवकर आले तर मी तिन्ही सिरियल टाकेल हे कन्फर्म आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या नेक्स्ट अपडेटमध्ये.